वीर रत्न तानाजी मालुसरे। हॅलो नमस्कार, मी संकेत, तुमचं स्वागत आहे आपल्या कलरलेस आर्ट अँड व्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिंहगडबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडी पण स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। खूप साऱ्या ट्रेन आणि बस आहेत ज्याने तुम्ही पुण्याला येऊ शकता। आम्ही वसईवरून ट्रेन पकडून पुण्याला आलोय। नाश्ता चाय पिऊन आम्ही स्वारगेटला जाणारी बस पकडायला आलो। 10 रुपयात आम्ही स्वारगेटला पोहोचलो। आता आपण बसने आता इकडून जाऊया आपण हॉटेल शोधायला। आता आम्ही हॉटेल बघायला आले। काल सांगितलेलं पण त्यांनी सांगितलं येऊन चेक करा आणि नंतर बुक करा। 14 झालेत। आता आपण जातोय सिंहगडला। पहिलं तर आपण जातोय नटराज स्टुडिओला। गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय। तुम्ही वन डे ट्रिप करू शकता किंवा स्वारगेटच्या आसपास कुठेही स्टे करू शकता। आम्ही स्वारगेट येथे स्टे केलंय। तिकडून आम्ही नटराज बस स्टॉपला आलो। बस होती 10:50ची। बसला खूप टाइम होता म्हणून आम्ही कार केली। 140 रुपये पर पर्सन आम्हाला कार पडली। बसला 35 रुपये आहेत, पण ती बस तुम्हाला गडाच्या पायथ्याशी सोडेल। तिकडून तुम्ही ट्रेक करून जाऊ शकता किंवा तिकडून तुम्ही कार करून गडावर जाऊ शकता। आम्हाला 140 रुपयाची डील चांगली वाटली म्हणून आम्ही कार केली आणि डायरेक्ट गडापर्यंत जायचं ठरवलं। सिंहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील डोंजे गावामध्ये आहे। सिंहगड हा किल्ला पुण्यापासून 30 ते 35 किलोमीटर आहे आणि मुंबईपासून हा किल्ला 180 किलोमीटर आहे। इकडे आता आम्ही रस्त्यालाच उतरलेत, रस्त्यावरून चालत जातोय आणि परत त्याच गाडीने रिटर्न जायचा विचार आहे। सिंहगड हा किल्ला मध्यम चढाई श्रेणीचा असून हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे आणि हा सह्याद्रीच्या डोंगरावरील भुलेश्वर रांगेवर हा गड विस्तृत आहे। या गडाची उंची समुद्रसपाटीपासून 4400 फूट उंच असून या किल्ल्यावरून लोहगड, राजगड, पुरंदर, विसापूर हे भाग देखील दिसतात। गडाच्या उत्तरेला पुण्याच्या बाजूने आक्करवाडीतून पायी डोंगर चढून वर आले की किल्ल्यातून आत जाण्यासाठी पहिला दरवाजा तो पुणे दरवाजा, यालाच डोंजे दरवाजा देखील म्हणतात। मात्र हा एकच दरवाजा नसून असे एकामागोमाग एक 3 दरवाजे आहेत। पहिल्या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला दोन्ही बाजूंना बुरुज व त्यावर शरभ शिल्पे आहेत। 1/7/1693 रोजी नावजी बलकवडे आणि विठूजी कारके यांनी पराक्रमाची शर्त करून सिंहगड पुन्हा स्वराज्यात आणला। या गोष्टीला 300 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्या पराक्रमासंबंधीचा एक संगमरवरी शिल्पलेखही या दरवाजाच्या आतील बाजूस समारंभपूर्वक बसवण्यात आला आहे। या पहिल्या दरवाजातून आत आले की थोडं उंचावर एक दुसरा दरवाजा आहे, तो पुणे दरवाजा क्रमांक 2। यासंबंधी विशेष माहिती नाही। पुण्याच्या बाजूचा सर्वात वरचा दरवाजा म्हणजे तिसरा दरवाजा, हा फारच महत्वाचा आहे। या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या खांबांवरील शिल्पावरून व गणेशपट्टीवरील कमळावरून गडाचा थेट संबंध 13व्या शतकातील यादव काळाशी लागतो। किल्ला जरी यादवांनी बांधलेला नसला तरी हा दरवाजा मात्र यादवांच्याच काळात बांधला गेला असावा असे अनुमान येथील रचनेवरून काढता येते। पुणे दरवाजातून पुढे गेले की लागते एक खोदकाम। हे खोदकाम पुणे दरवाजापेक्षाही प्राचीन आहे। वास्तविक हे पाण्याचे टाके असावे याच्या मधोमध खांब आहेत आणि बाहेरील पाणी आत येऊन मिसळू नये यासाठी बाजूनी कठडे खोदलेले आहेत। ही जागा घोड्यांची पागा म्हणून ओळखली जाते। खडकाच्या खिंडरातून आत गेल्यावर पुढे मोकळे अंगण लागते आणि त्यामागे खडक खोदून निर्माण केलेल्या चौकोनी कुंडासारख्या जागा आहेत, तेथे पाणी आहे। या खोदकामाची उंची घोडा उभा राहू शकेल एवढी सुद्धा नाही, त्यामुळे ही घोड्यांची पागा नाही। टिळक निवास
सिंहगड हा किल्ल्याला पूर्वीच्या काळी कोंढाणा या नावाने ओळखले जायचे आणि हा किल्ला महाराष्ट्रामधील यादव किंवा शिलाहार यांनी बांधला असावा असे काही इतिहासकारांच्या मते म्हटले जाते. सिंहगड हा किल्ला मराठा साम्राज्याचा गौरव म्हणून ओळखला जाणारा किल्ला आहे. हा किल्ला महाराष्ट्रामधील यादव किंवा शिलाहार यांनी बांधला असावा असे काही इतिहासकारांच्या मते म्हटले जाते. मोहम्मद तुघलक याच्या काळामध्ये हा किल्ला नागनायक राज्याच्या ताब्यात होता. त्यानंतर या किल्ल्यावर अहमदनगरचा संस्थापक मलिक अहमद आणि विजापूरचा सुलतान यांनी या किल्ल्यावर वर्चस्व मिळवले. त्याचबरोबर या किल्ल्यावर आदिलशहाचे देखील वर्चस्व होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले हे मराठा नेते होते. पहिला इब्राहिम आदिलशहाचे सेनापती होते आणि त्यांनी पुणे हा प्रांत ताब्यात घेण्यात आला होता. पण छत्रपती संभाजी महाराजांना आपले वडील आदिलशहासमोर झुकतात आणि त्यांना नमन करतात हे आवडत नव्हते. म्हणून त्यांनी आपले एक स्वतंत्र स्वराज्य स्थापण्याचा विचार केला आणि त्यांनी आदिलशहाचा सरदार सिद्दी अंबर याला आपल्यामध्ये मिळवून घेऊन कोंढाणा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. पण 1649 मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैद केले. त्याने अशी अट घातली की किल्ला कोंढाणा जर आमच्या ताब्यात दिला तर आम्ही शहाजीराजांना सोडून देऊ आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना कोंढाणा हा किल्ला आदिलशहाला परत द्यावा लागला. या किल्ल्यावर 1662 आणि 65 मध्ये मुघलांनी हा किल्ला मिळवण्यासाठी हल्ले केले आणि हा किल्ला 1665 मध्ये मुघल सेनेचे प्रमुख मिर्झा राजे जयसिंग यांच्या हाती किल्ला गेला. पण त्यावेळी शिवाजी महाराजांचे सरदार तानाजी मालुसरे आणि मावळ्यांनी मुघल सैनिकांशी लढाई करून हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील केला. राजाराम महाराज समाधी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोयराबाई राणीसाहेबांच्या पोटी 24 फेब्रुवारी 1670 रोजी रायगडावर जन्मलेल्या छत्रपती राजाराम महाराजांनी वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी म्हणजेच 3 मार्च 1700 साली नवज्वारामुळे आणि रक्ताच्या उलट्यांमुळे सिंहगडावर अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या महाराणी ताराबाई राणी सरकारांनी आपल्या पतीच्या स्मृतिप्रित्यर्थ गडावर एक वृंदावन व त्यावर लहानसे छत्रीवजा मंदिर बांधले. आज मी ते सिंहगडावरील शेष अवशेषातील ही समाधी एकमेव उत्तम अवशेष आहे. ते एक उंच जोत्यावर पूर्वाभिमुख चौरसाकृती खोली असून त्यावर 6 जणी पद्धतीचं घुमटी आहे. टिळक बंगल्याच्या उत्तरेकडे साधारण गडाच्या मध्यभागी असलेली ही राजाराम महाराजांची समाधी म्हणजे महाराष्ट्रातील एक देखणं स्मारक आहे. समाधीचा परिसर शांत, स्वच्छ आणि मोकळा आहे. त्याच्या शेजारी एक पाण्याचा टाका आहे. तानाजीकडे आहे तो. तिथून त्यांनी जम्प केलं. त्या राजाने काय केलं गेलं त्याचं तुम्ही भान ठेवा. या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही उभी आणि पुनीत झालेल्या वीररत्न तानाजी मालुसरे या ठिकाणी वीर प्राप्ती झाली. शेवटच्या लढाईमध्ये स्वराज्याच्या शेवटच्या लढाईमध्ये तानाजी मालुसरे इथं मरण पावले. 4 फेब्रुवारी इसवी सन 1670 साली 4 फेब्रुवारी इसवी सन 1670 साली तानाजी मालुसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार औरंगजेबाचा सरदार हिंदू राजपूत उदयभान राठोड यांच्यापासून तानाजी मालुसऱ्यानं गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं यशवंती घोरपडीच्या साहाय्याने द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून
आणि उदयवनास ठार मारून तानाजी मालुसरेंनी प्राण अर्पण केले गेले. त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारकशिला म्हणून महाराजांनी गडाला संबोधलं, गड आला पण शिव गेला. म्हणून महाराजांनी तानाजी मालुसरेंच्या स्मरणार्थी या गडावरती देह समाधी बांधली, अस्थिकलश बांधला. 80 वर्षा शेलार मामानं उदयभानूला ठार मारला आणि तानाजी मालुसरेंच्या रक्तानं शत्रूचा दोष खाली झाला आणि स्वराज्याचा भगवा फडकला. जिजामाता होत्या राजगडाला आनंद झाला. राजगडावरनं शिवाजी महाराजांना पाठवलं. मासाहेब म्हणाल्या गेल्या 8 महाराजे तुम्ही जाऊ शकता आता गडाला, असं म्हणून महाराज राजगडावरनं निघाले. कल्याण रोजावर पार झाली होती आणि पहाटेच्या चांदण्यामध्ये सूर्याजीने जाऊन परतीचा दोर कापला. तानाजी मालुसरे धारावर तिरकी पडले आणि मावळे पळू लागले आणि सूर्याजीने जाऊन परतीचा दोर कापला. तुमचा बाप रक्ताच्या थोड्यात मरून पडलाय, मी परतीचे दोर केव्हाच कापून टाकले गेले. पुन्हा 80 वर्ष शेलार मामानं सूर्याजीने गेलेला गड लढवला, त्याला गनिमी कावा म्हणतात. सूर्याजीने जाऊन कल्याण रोजा उघडला, शेलार मामाचं सैन्य आत घेतलं आणि 80 वर्ष शेलार मामाने ज्या वेळेला उदयभानूला ठार मारला आणि गडावरती स्वराज्याचा भगवा फडकला. महाराजांनी या ठिकाणी महाराजांचे उद्गार गेले, अश्रू गाळले आणि त्या ठिकाणी दुःख व्यक्त करून महाराजांनी या गडाचं नामकरण केलं गेलं. गडातला गड गेला, स्वराज्यातला 17 हत्तीमधला एक शिव गेला. राजे म्हणाले माझा ताना सिंहासारखा सिंह लढला, म्हणून पुन्हा महाराजांनी या गडाचं नामकरण शिवगड केलं गेलं की गड आला पण शिव गेला, गड आला पण शिव गेला, गड आला पण शिव गेला. जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. भारत माता की जय, सनातन हिंदू धर्म की जय. खूप गर्दी झाली. दुपारचे 2 वाजले आपल्याला एवढं सगळं फिरण्यासाठी. वरती 150 रुपयामध्ये जेवणाची व्यवस्था होती. छोटे हे मडकेमध्ये आहे ते 30 रुपयाचं दही आणि 40 रुपयाचं ताक. 1 तासाने आम्हाला जेवण मिळालं. आम्ही 8 जण होतो, एकालाही आम्हाला जेवण आवडलं नाही. भूक होती म्हणून आम्ही पूर्ण जेवण संपवलं. झाल्यास तुम्हाला हे जेवण आवडू पण शकतं. जेवण करून आम्ही निघालो आमचं राहिलेलं शेवटचं ठिकाण अनुभवण्यासाठी. आता आपण जातो कल्याण दरवाजाकडे. खाली डोंगर रांग बघू शकतो. कल्याण दरवाजा, झुंजार बुरुज, देवटा. देवटा याच्या खाली विहीर आहे ना. नाही जायला नाही, परत यायचं. हा, कल्याण दरवाजाचं काम चालू आहे म्हणून आपल्याला बघायला नाही मिळाला. आपण ज्या गाडीने आलो त्याच गाडीने आपण परत जाणार आहोत. तेवढ्यात ड्रायव्हर काकांचा कॉल पण आला. हॅलो, पार्किंगकडेच येतोय, पार्किंगकडेच निघालो यायला. संध्याकाळी तुम्हाला पार्किंगमधून लोकल ट्रान्सपोर्ट मिळतील गडाखाली उतरण्यासाठी. आपलं सिंहगड बघून झालं. आता आपण जाऊया दुसऱ्या ठिकाणी. त्यासाठी पुढचा ब्लॉग तुम्ही बघा. हो. इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ट्रेक रिलेटेड व्हिडिओ आणि आर्टचे व्हिडिओ बघायचे असतील तर इकडे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्यावर क्लिक करा आणि आपण भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.